रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। तेव्हा आता आपण आपल्या ह्या कामाकडे वळू. जगात एकच माणसाला कोणालाही खरं सांगायचं तर स्वातंत्र्य हवं आहे आणि ते स्वाभाविक आहे, कारण मनुष्य त्यासाठीच जन्माला आलेलो. गुलामगिरी कोणाला नको आहे, पण एकच गुलामगिरी करण्यासारखी आहे जगात. ती सोडून बऱ्याचशा केल्या जातात खूप, पण खरी एकच गुलामगिरी करण्यासारखी आहे ती म्हणजे गुरुपदाची, बाकी कुठली नाही. तेव्हा एक गुलामगिरी पत्करावी, गुरुची गुलामगिरी पत्करावी. आपल्याला जे वाटत असेल ती देवाची गुलामगिरी पत्करावी, तेवढी एकच, कारण गुरुदेव एक. त्यामुळे तिथे एकच गुलामगिरी पत्करण्यासारखी आहे, ती करावी अवश्य, कारण त्याच्यामध्ये आपलं कल्याण हा अनुभवाचा भाग आहे. तर ते नाही जमत याचं कारण मी कोणीतरी वेगळा आहे आणि ते कोणीतरी वेगळे आहेत आणि मला करायचं काहीतरी वेगळं आहे असं जर असलं तर हे जमत नाही गणित. त्यामुळं ते जसं ट्युनिंग आहे तसं ते ट्युनिंग झाल्याशिवाय त्यात एक रसपणा किंवा एक ह्याचा स्वराचा एकपणा हा येत नाही. आपला सर्वसाधारण व्यवहार आहे तो अगदी आता इथे चाललं आहे त्याच्याशी निरसी अष्टधेचा भास. तर अनेकपणा, मग आपली त्रिपुटी, मग द्वैत आणि मग एकपणा. ह्या प्रवासात आपण कुठे कुठे कोणकोणत्या बाबतीत आहोत ते बघितलं तर कळू शकेल. देवाचा काही विचार आहे आणि माझा काही विचार आहे आणि मी करणार आहे ते वेगळंच आहे. अशी सगळी गंमत झालेली आहे. सगळी खरं सांगायचं तर आयुष्यात काय गंमत झाली तर त्यांचा विचार काय आहे ते कळलं नाही. भगवंताचा विचार काय तो निसर्गातून व्यक्त होतो. कुठेही पाहिलं तर निसर्ग म्हणजे उघडा ठेवलेला परमेश्वर आहे, मांडून ठेवलेला आहे. त्याच्याकडे बघितलं तर झाडाकडे बघून पडतं, पानाकडे बघून पडतं. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय अपेक्षित असेल त्यांच्या जगण्यातून सुद्धा कळतं. फक्त आता तेवढी दृष्टी पाहिजे. चर्मचक्षुनी झाड दिसलं तरी काय म्हणायचं ते कळालं. इथे जे म्हटले पुढं चर्मचक्षु ते न दिसे, चर्मचक्षु ते झाड दिसतंच. डोळे उघडले की माणसाला झाड समोर दिसतं. झाड कसं राहतं हा विचार त्यात कळत नाही. आत काय चाललेलं आहे झाडाच्या ते कळत नाही. पाणी कुठून कोणाला कुठे पोचवलं जातं ते कळत नाही. त्यांचं एकमेकांशी किती जुळलेलं नातं शेवटच्या टोकापर्यंत आहे याची कल्पना येत नाही. म्हणून कुठल्याही झाडाला पाणी घालायचं झालं तर काही पानाला कोणी पाणी घालत नाही हा व्यवहार आपल्याला समजतो. मग मुळात पाणी घाला. मग सगळ्याचं जे मूळ आहे जो भगवंत त्याला पाणी घालावं, आपोआप बाकीच्या शाखा पल्लव सगळे संतोषती. त्याचे म्हटलं आहे माऊलीने, ते सगळे आपोआप संतुष्ट होतात. मुळात पाणी घातलं. वास्तविक जिथे गरज आहे तिथे पाणी. पानं मलूल पडली. आपली नेहमीची बुद्धी काय सांगेल की ह्याला पाणी घाला. पानानं पाणी घालत बसलं, पानात तजेला येत नाही. मुळात पाणी घाला, पानात तजेला येतो. मरगळलेली पानं, कोमेजलेली पानं पुन्हा तरारून येतात. म्हणजे त्यांच्यात जीवन निर्माण होतं, पण त्याला पाणी मुळात घालावं लागतं. आता ह्या मुळाचं त्याच्याशी जे नातं आहे ह्या सगळ्या मरगळलेल्या पानांशी, म्हणजे आपल्या दृष्टीनं असमाधानी मनुष्याशी असं म्हणून असमाधान झालेलं आहे. तर आता तिथं काही कार्यक्रम करून काय उपयोग नाही. तिथं झारी घेऊन पाणी घातलं तरी त्याच्यात काय होत नाही, पानात काही फरक पडत नाही, धुवून निघतात फक्त. तसं जिथे पाणी घालायला पाहिजे तिथे जसं मुळात घालायला पाहिजे, तर सगळ्याचं जे आदिमूळ तो भगवंत तिथे आपल्याला काय करायचं ते तिथे करावं. ते केलं की वरचं आपाप होतं. आम्ही वरचं करायला जातो आणि मूळ करायचं राहतं. आता पानावर पाणी टाकलं तर पडून जाईल खाली, उघडून जाईल, पानं स्वच्छ होतील, यापेक्षा काही होणार नाही. त्यांना तजेला नाही येणार, त्याला जीवन नाही मिळणार. त्या अर्थाने ती आपल्याला त्यांना स्वतःला आणि आपल्याला पण आनंद नाही देऊ शकणार. म्हणून आपल्या जीवनात आनंद हवा असेल तर मुळात म्हणजे भगवंताच्या ठिकाणी पाणी घालवलं. आता आपल्याकडे कसलं पाणी असायचं, कृपा स्मरण असे जळ जे आहे ना तसं आहे सगळं. तेव्हा त्याच्या कृपेचं स्मरण नुसतं राहिलं तरी त्यांना पाणी घातल्यासारखं आहे. आता भगवंताला पाणी घालायला कुठे जावं, तर आमचे हे द्वैतात वावरलं असल्यामुळं पूज्य जे काय आहे ते हा पूजक आणि होणारी पूजा अशा तीन आहेत. तर तसं आपले ते ह्या त्रिपुटी आहेत. ते आम्ही काहीतरी त्या देवाच्या संबंधी समजा आपल्या साध्या भाषेत पूजा आहे तर देव आहे, आम्ही पूजा करणारे पूजक आहोत, ते पूज्य आहे. आणि ती पूजा झाल्यानंतर होणारं जे काही कर्म आहे ते पूजा आहे. ते पूजा पूज्य पूजक अशी त्रिपुटी आहे आमच्या दृष्टीने. आम्हाला तीन गोष्टी वाटतात त्या, की मी काहीतरी आणलेलं आहे ते देवाला देतो आहे, घेणारा देव कोणीतरी आहे तो एक आहे, मी एक देणारा आहे, आणि ह्या निमित्ताने जो संबंध जुळला त्याला आपण भक्ती किंवा पूजा असं म्हणू. हे आपल्याला परिचित आहे. त्यांना ते नको आहे.
पाऊल पुढे टाकणाऱ्यानं नेहमी हा विचार करावा की आपण आत्ता कुठे आहोत, तसं आत्ता इथे आहोत. तर मला ह्याच्या बाहेर अजूनसुद्धा खूप काही करते बाजूबाजूला करण्यासारखं आहे, ते त्यांना अपेक्षित नाही मुळातच. आता व्यवहाराने ते करावं लागतं, व्यवहारात मनुष्य द्वैतात वावरतो, हे सगळं खरं आहे. पण आनंद कशात असेल तर त्रिपुटीतून ह्या द्वैतातून एकपणात जाण्यात आनंद आहे. निराश झाला द्वैताचा की माणसाला खरा आनंद होतो. त्रिपुटीचा सुद्धा लय झाला. आता हा पूजा वगैरे व्हायचे बरोबर आहे. आपण समोर बसलो आहोत, भगवंत समोर आहे, आपलं जे काही त्याच्याशी संवाद चालला आहे, मनोमय जे काही पूजा चालली आहे तीच खरी. मग त्यावेळेला ते वेगळं हे वेगळं अजूनही आहे. पण करता करता कधीतरी जसा नामात माणसाचे कधीतरी लय लागतो. एक क्षणी नामात असं येतं की नाम घेणार आहे आणि ते नाम आहे असं काहीतरी चालू आहे. तर त्या क्षणी एक क्षणी असं होतं की खूप वेळ आणि छान आणि जर चांगल्या दर्जानं नाम चाललं तर घेता घेता ते विसरायला होतं, क्षण लय लागतं. आता त्या क्षणी घेणारा कोण आणि हे नाम कुठलं आणि तो कोण ज्याचं घेतो तो नामी कोण ह्यातला, तर तसं ते उरत नाही. हा जो नाम घेणार आहे तोच ते नाम आणि तोच ते नामी, त्रिपुटीचं लय. अशा अर्थाने त्रिपुटी लयाला जाते. तर ती जावी ह्यासाठी आधीपासून थोडेसे सावधगिरीनं प्रयत्न झाले तर मग काही अडचण नाही. आपण जे करतो आहोत, महाराज म्हणले ना, परमार्थ समजून करावा. आता समजून म्हणजे काय, समजून हे 3 गोष्टी आहेत. आत्ता प्रपंचामध्ये आपल्याला हे द्वैत तरी चांगलं परिचित आहे की नाही. किती माणसाच्या गोष्टी, घरामध्ये 2 माणसांचं ते द्वैत आहे. द्वैत आहे, 2 आहेत तोपर्यंत तुझं मत माझं मत, माझी माणसं तुझी माणसं, सगळं नाही का होत कार्यक्रम. तुझी माणसं माझी माणसं अशी कोणाची काय, माझी आणि तुझी असतात का, माणसंच आहेत सगळीकडे. म्हणजे आपण बघत नाही माहेरची म्हणायची, म्हणजे त्याला असं वाटतं की उमाळा येतो अगदी, ते माझा भाऊ, हो बाबा तुमचा भाऊ खरं आहे. आता तो आला म्हणजे सगळं जीव ओतून सगळं करायला पाहिजे, आणि त्यांचा भाऊ आला की त्यांना काय हेच दिवस बरोबर निमळाला का वगैरे, कशात. आता त्यांचा भाऊ आहे तर त्यांचा भाऊ माझा भावाचा, ठीक आहे येऊ दे ना, काय हरकत नाही, भाऊच आहे तो शेवटी, भाऊ एकच राहते, तुमचा काय आणि त्यांचा काय. पण त्यांचा भाऊ माझा भाऊ मानलं काहीतरी होतं ना, त्यांची बहीण माझी बहीण. आता असं केलं म्हणजे मग पुढचं दुसरा कार्यक्रम निर्माण होतो, म्हणजे ते छापाच्या बागा काटा उभा राहतो. तसं ते आहे. ते हे द्वैताचं घेतलं की हे द्वैत हे असलेच कार्यक्रम आहे. त्यामुळे आपल्याकडं असं एका बाजूचं छापाचं जसं मिळत नाही तसं ते एक काटाने एक छापा असला आपणच करतो. आपल्याला काही गरज नाही खरं सांगायचं तर. त्यांचा भाव आहे त्याचं जेवढं केलं तेवढंच समजा अशी कल्पना करू ना, तेवढंच त्यांचा भाऊ आहे म्हणून केलं, तसंच माझा भाऊ आहे म्हणून सगळ्यांनी मिळून केलं असेल तर दोघांना किती आनंद राहील खरं सांगायचं तर. आता त्यावेळेला त्यांना राहणार, ह्या वेळेला राहणार, हे द्वैत. त्यांचं त्यांनी केल्यावर, ह्यांनी केल्यावर जो आनंद राहणार तो दोघांचा वेगवेगळा आनंद आहे. आनंदात सुद्धा आम्ही वेगळं राहत जातो. वास्तविक आनंद एक, भाऊ एक, त्या नात्याने विचार केला तर तो एकच. मग तो जर एकच आहे, भाऊ हा जर एकच आहे, तो कोणाचा आहे हा प्रश्नच उद्भवतो, भाऊ आहे. मग यानंतर जे राहतं ते फक्त प्रेम राहतं. मग त्यामुळे प्रेमानेच मनुष्य त्याचं करतो आणि त्यांनी करावं म्हणतात. त्यांना ते अभिप्रेत आहे. आणि खरोखर सांगा, माझ्या भावाचं जसं मला करावं असं वाटते समजा, तर तिच्या भावाचं करावं असं वाटणार नाही का. मग तिच्या भावाचं बड्डेने करावं. आता तिने ते केल्यानंतर जर मला माझ्या भावाचं केलं इतके आनंद होत असेल तर आपण काहीतरी गाठलं. जे खऱ्या अर्थाने पूजा आहे ती झाली. खऱ्या अर्थानं त्रिपुटीतून द्वैताकडून आता एकपणाकडे आलं. निरसी अष्टदेचा भास म्हटले ते. हे वेगवेगळे दिसतात. भाऊ म्हटल्यानंतर एक दिसला, बहीण म्हटल्यानंतर दुसरं दिसलं, यांची बहीण म्हणजे आणि तिसरं झालं, माझी बहीण म्हणजे चौथं झालं. आता किती हे असं होणार. असं करून जगामध्ये हे सगळे प्रकार झाले. ते काही स्वयंपाकघर का पदार्थ जास्त काय वेगळे करायला, किती प्रकार करेल. तर ते त्या प्रकाराने त्याला त्या क्षणी आनंद झाल्यासारखं वाटतं, पण त्याच्यात दुःख लपलेलं आहे. कारण ते द्वैतातलं आहे, अनेकपणातलं आहे. आता प्रकार जसे अनेक झाले तर अनेक प्रकारांचा आनंद आहे, पण त्यात स्वयंपाक किंवा अन्नाची जी तृप्ती व्हायची ती एकच आहे. पदार्थ कुठलाही केला तर तृप्ती एकच नाही माणसाची. मग सरळ तृप्तीसाठी तिच्याकडे लक्ष ठेवून काय ते करावं ना. मग आता हे करताना समजा त्यांनी त्यांचं केलं, काय बहिणीचं केलं, भावाचं केलं, बहीण एकच, भाऊ नावाचं काहीतरी एकच. आता हे सगळं ज्यांनी ओलांडलं त्याला माणूस एकच. आता तो आणि मी हा विषय नाही, ते त्यांना जे तसं वाटतं सगळीकडे एक दिसतं. आणि जितकं ते एखाद्या अपराधाला, जितकी एखादे उत्तम काम करायला जेवढं जवळ तेवढंच त्याला जवळ घेतात. हे काय आहे आपल्याला कळत नाही, ती त्यांना का जवळ घेतात. महाराजांच्याकडे जाणारी माणसं नाही का म्हणायची, तुमच्यावर एवढं सगळं चांगलं आहे, म्हणजे जसं एखाद्याचं काहीतरी सगळं चांगलं असतं पण एखादं कमी असतं वगैरे प्रपंचात, आणि तेवढंच काढतात. तसं ते महाराजांच्या समोर त्यांनी नाही का काढलं की तुमच्या बाजूची आजूबाजूची माणसं बघितली तर मात्र ऐकी काशी आहेत मोरे. आता काय कारण आहे मला सांगितलं तर आपल्याला महाराज मिळाले त्यांना संपलं की. पण ते बाजूचे कसे आहेत, तर बाजूचे कसे आहेत ते समजा चांगले नाही,
ते रागीट आहेत, ते क्रोधी आहेत, ती लोभी आहेत, अमकाय सगळे आहेत. असू देत. आपल्याला महाराजांच्या नात्यात काय फरक पडला ते नाही. मग महाराजांना सांगावं लागलं. इथं आता हे असे सेटअप असं आहे की त्यांना औषध आहे. तर आता डॉक्टरांच्याकडे गेल्यावर म्हणले रोगीच दिसायचे ना. तसं आहे. त्यांच्या दवाखान्यात काय दिसणार? काहीतरी आजार असलेला माणूस येणार, ठणठणीत माणूस आहे आणि डॉक्टरांच्याकडे कशाला बसेल? त्याला काही गरजच नाही ना. तर त्यामुळे आजारी आहे. आजारी म्हणजे आपल्या दृष्टीनं पारमार्थिकदृष्ट्या लोभ हा आजार, त्याची तृष्णा हा आजार, अतृप्ती हा आजार, हे सगळे आजार आहेत. आता ते घेऊन त्यांच्याकडे आलेत. मग त्यांना ते तृप्ती देतात. त्यातलं जे काही कमी आहे त्याच्यात ते भर घालतात आणि हे नाही आहे कमी ते दाखवून देतात. आणि ते दाखवल्यानंतर मग त्याला जो आनंद होतो त्याच्यातून तो काहीतरी शिकतो आणि तो पुढे जातो. आपल्याला खरं सांगायचं तर काहीही मिळवा, शेवटी त्यातून आनंदच मिळवायचा आहे. मग तो कशातून मिळतो? दोन, ते आणि मी असं करून होतो का? ते आणि मी एकच आहोत यातनं होतो. दोन केले की आपल्या आहेतच. पक्षाचा वाद आहे तसाच आहे सगळा. तो तसाच सुरू होणार बाहेर की इकडे एक आणि तिकडे. तसं काही नाही आहे, ते एकच आहे. आता मला प्रचिती दोनची येते. याला कारण मी अजून प्रपंचातून बाहेर नाही पडलो त्या अर्थाने, मनाने. इथे म्हणलं नाही तसं. आपण जे सुरुवातीला पाहिलं नामस्मरणात की तेज संसार भजरे सार, इथं असार आहे म्हणून तेजे म्हटलं. आणि तेजे म्हणजे काही टाकून नाही म्हटलं नाही. तो लक्षात ठेवून करा की हे अशाश्वत आहे. असं एकदा लक्षात ठेवलेलं असलं की खेळातल्या मांडलेल्या खेळासारखं आहे ते, की हे सगळं गोळा केलं. आपल्याकडे कितीतरी ह्याच्यात मूर्ती बनवतात, मातीच्या मूर्ती बनवतात. समजा नाही आकारासारखी आली तर सगळ्या शेवटी ते सगळं गोळा परत एकत्र करतात. पण आपली मुलं ते क्ले का काय ते खेळतात ना, काय ते का ते मिळतं सगळं. ते मग ते मिळून त्याच्यातनं ते काहीतरी पदार्थ करतात, काहीतरी हे करतात, वस्तू तयार करतात, सगळं करतात. आणि शेवटी काय करतात? सगळं गोळा करून त्याचा एक गोळा करतात. ते एकाच गोळ्याचे एकेन मृत्पिंडेनं सर्वं विज्ञातम स्यात्. ते सगळ्या एका याचा तेवढ्या एका मातीतनं बोध होतो. फक्त प्रकार आहेत. वाचारंभणं विकारो नामधेयं, बस. मृत्तिका इत्येव सत्यम, हे उपनिषदाने तेव्हाच सांगितलं की ह्या सगळ्यातलं आता पुन्हा मला माती, ते पाणी, ते अमकं हे सुद्धा भेद दिसत आहे. तसं नाही आहे. ते ज्यानं माती दिले त्यानेच पाणी दिले. म्हणजे देणारा लक्षात ठेवलं तर एकच आहे हे लक्षात येईल. एकच कसं म्हणायचं? कोणी म्हणतं व्यवहाराने की बाई माती आहे आणि पाणी हे तुम्ही एक करता का? तर तशा अर्थाने एक करत नाही. देणारा एकच आहे आणि त्याचा हेतू एकच आहे. त्यामुळे देणारा आणि त्याचा हेतू लक्षात घेतलं एकच आहे. फक्त मी आता जे काही काम आहे ते करण्यासाठी मला या माया बाजारात वावरायचं आहे, तर त्याच्यासाठी मला ही मूर्ती बनवायची म्हणून केली. आता कल्पना करू की ती पाणी त्यात घातलं आणि ती माती समोर ठेवली गोळा करून. माझं गोळा करून लक्ष लागणार का? ढिगाऱ्याकडे लक्ष लागणार का? मला मूर्ती केल्यावर आनंद होतो. म्हणजे माझ्या मनाची ठेवण आहे म्हणून मला मूर्तीची गरज आहे. मग मूर्तीची गरज आहे ती ठेवण आहे म्हणून आहे. समजा माझं डोंगराकडे बघून ज्याचं ध्यान लागतं त्याला मूर्तीची नाही गरज लागणार, कारण ती भगवंताने निर्माण केलेली मूर्ती आहे. डोंगर म्हणजे काय आहे? शेवटी झाड म्हणजे काय? भगवंताने जी मूर्ती निर्माण केली ते आहे. ते आपण त्या दृष्टीने नाही त्याच्याकडे पाहिलं. आपण जेव्हा डोंगराकडे ती भगवंताने निर्माण केलेली मूर्ती ती काही माझ्या निर्माण केलेल्या मूर्तीपेक्षा ती काही कमी असणार आहे का? मग मला तिकडे बघून सुद्धा ध्यान लागू शकतं. मला झाडाकडे बघून ध्यान लागू शकतं. वाहत्या पाण्याकडे, नदीकडे बघून ध्यान लागू शकतं. मग हे जर आहे त्या भगवंताने निर्माण केलेली मूर्ती आहे, तो म्हणतो एकरूप होऊन जा. काय नदी तुडी टाकायची गरज नाही. बाजूला शांत बसलं आणि आपण तिचं सगळं निरीक्षण केलं. अरे किती प्रवाह, किती वळणं, किती अडचणी, किती वाटे झाले, पण ती आपली त्याच्या ध्येयाकडे जात असते. ते जे त्याच्या संसारम, त्याच्या शेवटी जे आहे भजरे सारम, तर त्यातलं सार काय आहे? तर शेवटी सार भगवंतच राहिला. कारण ज्यांनी पाणी, ज्यांनी माती, ज्यांनी हे सगळे प्रकार, पर्वत, डोंगर, त्यात आले सगळे ज्यांनी निर्माण केलं तो एकच आहे आणि त्यांनीच मला निर्माण केलेलं आहे. आता एक पाऊल पुढे जायचं आणि म्हणायचं की आता भगवंता तू जर ती मूर्ती निर्माण केलेली आहेस, तिच्याकडे बघून माझं ध्यान लागतं, ते एखाद्या झाडाचं आणि पर्वताचं माझ्याकडे बघून ध्यान लागेल काय? कारण मी तर सर्वात उत्तम मूर्ती आहे. मला जे बनवलं आहे ती भगवंताने बनवलेली मूर्तीच नाही का? आपण म्हणजे भगवंताने बनवलेली मूर्ती आहे. आता असं जर म्हटलं तर भलतीच जबाबदारी आल्यासारखं वाटतं. कारण कशात पडता येणार नाही, कोणाला काय बोलता येणार नाही. मूर्ती बोलते का? काही करो, तिचं काही म्हणणं नाही. सगळं आनंदाने घेते. जे काय त्याला तो करतो आहे ते. आपण असे उपचार केला, गार पाण्याने आंघोळ घातली आनंद आहे, गरम पाणी घातली आनंद आहे. आता आपल्याकडे मूर्ती म्हणजे अवघड झालं हे सगळं, आपण स्वतः मूर्ती म्हटल्यावर. पण तसं खरं व्हावं. शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जता. हा आज आला नाही आणि तो उद्या आला, ह्याच्याशी काय संबंध आहे? मी आणि माझा भगवंत ह्याच्याशी संबंध आहे खरं म्हणजे. मग आता त्या मूर्तीची पूजा करणारा तो आहे आज, ठीक आहे. तो नाही आला, दुसऱ्याने केली, मूर्तीला काही फरक पडत नाही. तो आला नाही म्हणून त्याच्या घरी मेमो वगैरे काही नाही. आज आला नाही कोणीतरी करतं. बरं समजा त्यांनी नाही केली, मूर्तीला काही फरक पडत नाही.
तसं आपल्याला जे काही उपचार हवे आहेत ते कोणी नाही केले तरी काही फरक पडत नाही. असं झालं म्हणजे मग आपलं संपलं काम आहे. शीतोष्ण सुखदुःखेषु ते तर राहणारच. जिथं कुठेतरी बाहेर आज कुठलंही पाणी आणलं आणि एकत्र केलं तर त्याची सगळ्याची डिग्री एक असणार नाही. त्याच्यामध्ये कधी 38 असणार, कधी 36 असणार, कधी 40 असणार. या आलेल्या पाण्यामध्ये फरक असणार आहे. पण तो फरक जरी असला तरीसुद्धा ते पाणी म्हणून एकच आहे हे जसं आपल्याला कळू शकतं. मग आता तुम्हाला गरज असली तर व्यवहाराचा भेद आहे, त्याच्यासाठी ते तापवलं, त्याच्यासाठी गार केलं, काय असेल ते त्या सीझनप्रमाणे मनुष्य नाही का करीत त्या सुसंवाद करतो. दुसरं काय करतो मला सांगा की अगदी कडक थंडीत माणसाला गार पाणी म्हणजे त्याला अस्वस्थ होतं. आधी तो थंडीने वापला तर त्याच्यात त्याला अशा तऱ्हेनं थंडी कुडकुडत असताना गरम पाणी मिळालं तर बरं. पण इथे विरोधाचा मेळ घालायचा प्रयत्न आहे की इथे थंड आहे म्हणून त्याला बाजूला दुसरं गार ठेवलं तर उपयोग होतो. तलवारीला म्हणून विनोबा म्हणायचे ना, तलवारीला तलवार हे उत्तर नाही, तलवारीला डाल हे उत्तर आहे, अग्नी हे उत्तर नाही, अग्नीला पाणी हे उत्तर आहे. तेव्हा ह्या मेळ लक्षात आला म्हणजे कितीतरी जीवनातले विरोधाभास कमी होतात, अकारण कामं कमी होतात की अरे अग्नी आहे तर तिथं पाण्याची गरज आहे हे ज्याला कळतं त्याला ह्याच्यामध्ये फक्त मेळ घालायचं काम आहे. आता जगामध्ये कमी किंवा जास्त हे आता गार आहे हे गरम आहे आधी असं असणार ना, द्वंद्व असणार. मग शीतोष्ण सुखदुःखेषु सुखही असणार दुःखही असणार, दाता एकच. असं जर झालं तर मग काही परोददाती ती बुद्धिरेषा. तिसऱ्याला आणि इन्व्हॉल्व करायचं काही कारणच नाही. त्यांच्यामुळं असं त्यांच्यामुळं काही होणार नाही. झालं असेल तर माझ्यामुळे होईल नाही तर माझ्या भगवंतामुळे होईल, संपलं. ह्याच्या पलीकडे तिसऱ्याचा काही संबंधच नाही. हा अर्थाने समजून परमार्थ करा. नाही तर मग मूर्तीवरून भांडण होईल, त्याच्यावरून होईल, त्या पूजेवरून होईल, काही होईल. काय आपल्याकडे ते धालणी गममध्ये ते काहीतरी ते वेश घालतात ते एकाकडे असतं वगैरे वार्षिक त्याप्रमाणे ते एकाकडे वेश घालायचे, दुसऱ्याकडे दुसऱ्या वर्षी वेश घालायचे. ते वेश अमुक घातलेले आहेत म्हणून फाटण ती कुठे परत गेली काय आता असेल ते असेल त्यांचं. पण ती एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत आणि ती हानी करण्यापर्यंत एकमेकांचा इथपर्यंत जातात. आता वास्तविक मूळ ह्याच्याशी काही संबंध आहे का? मूळ कामाचा काही नाही. अमुक एक गोष्ट खरं ती कुठलीही गोष्ट आहे समजून घेते तर काही नाही, तिथेच तुमचं काम होतं. म्हणून सुख साधे बसल्या ठाई हे आहेच, बसल्या ठिकाणी सुख होईल. आता ते कळेपर्यंत माणसाला देव म्हणजे काय कळेपर्यंत एकदा देवळात जाऊन यावं लागतं. तसं गेलं की कळतं की इथे काहीतरी पावित्र्य आहे, इथे काही संस्कार आहे, इथे काहीतरी गेलं की मनात आपोआप फरक पडतो. मला अमुक एक काही करावं लागतं असं नाही, तिथे आपोआप घडतं आहे. त्यात फक्त मी गेलो, एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो आहे तर एखाद्या ठिकाणी पाऊस पडला आपण गेलो की आपण भिजून जातो. असं इथे भक्तीने भिजून जातो मनुष्य. आणि त्याच्या ज्या बाकीच्या किरकोळ गोष्टी ज्या डोक्यात मूळ धरूनमध्ये आहे कसं ते कसं त्यांना काय होणार त्यांना काय होणार माझं पुढं काय होणार आजारपण येणार का नाही हे होणार का नाही काय याला काय अंतर आहे. इथं गेली सगळे चित्त शांत होते, काही होत नाही काय. हे लक्षात आलं की ते जसं पावसात गेल्यावर मनुष्य भिजून जातो तसं त्या देवळात गेल्यावर मनुष्य भिजून गेला पाहिजे की त्याला काही नाही, भगवंत आहे समोर आणि आपण आहोत, बाकी काय नाही. बरं तो इथे आहे आता शिकून तो जर पुढे माझ्याबरोबर येणार आहे हे जर नाही लक्षात आलं तर हे होत नाही. म्हणजे तो तिथेच राहिला म्हणजे मग इथे आणि तिथे द्वंद्व घेऊन वावरले आहे परत. तो तिथे असतो तेव्हा ज्या मंदिरात जो देव आहे तो त्या मंदिरात असतो अशी एक कल्पना आहे फक्त आपली. तो सर्वत्र असतो आणि जी वेगवेगळी मंदिरं आहेत त्यातलासुद्धा देव एकच असतो हे ज्याच्या लक्षात आलं तो कुठेही गेला तरी हात जोडले की जसं भाऊसाहेब कुठल्याही देवळात गेले की महाराज, हात जोडले की महाराज, बाकी काय नाही. तिथे काय अहो शंकराचं देऊळ आहे, हे दत्ताचं आहे, हे रामाचं आहे, त्यांना काय ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, त्यांना काही कळत नव्हतं काही. पण वृत्ती एकाकार झाली म्हणजे फक्त महाराजच दिसले त्या ठिकाणी. आणि विचारलं बा असं काय असं होतं काय करावं. बरोबर आहे म्हणले, हे बरोबर आहे, हे जे होतं आहे ते बरोबर आहे. कारण हेच होण्यासाठी देवळात जायचं आणि हेच होण्यासाठी सगळी साधना करायची की सगळे हेच आहे एकच आहे. आता अष्टदेचा भास जे म्हटलं आहे आपल्यामध्ये तो भास म्हणजे परवा मागच्या वेळेला आपल्या गेल्या गुरुवारी म्हटलं तसं वाटतं तसं सिमिंगली ट्रू असं म्हणणार. आपल्याकडे ते आता व्हर्च्युअल वर्ल्ड आहे काय आता नवीन नवीन येईल तसं आपण सामोरं गेलं पाहिजे. प्रत्यक्षात ती माणसं नसताना दिसतात किंवा तिथे ते काय कीबोर्ड दिसतो व्हर्च्युअल कीबोर्ड. आणि तिथे म्हणजे जो मूळ जो व्हर्च्युअल आहे ना आपण त्याच्या अर्थात गेलेलेच असाल, मी काय सांगायला पाहिजे असं आपल्याला भाग नाही. पण व्हर्च्यू म्हणजे गुण ना, त्याचा जो मूळ शब्द आहे ना तो याच्यातनं आलेला आहे. इंग्लिश आहे आणि त्याच्यामागे लॅटिन आहे, तिथून आला तो. त्यातला तो व्हर्च्यू आहे जे आपल्याकडचा जसा गुण म्हणतो आपण सगुण म्हणतो ना, त्यात जो गुण आहे किंवा हे दैवी यशा गुणमयी माया तसं आहे ते. तर त्यातली ती गुण आहेत तर त्यानुसार तो भेद होतो तसं ते तिथून आलेलं आहे. तर व्हर्च्युअली मी त्याच्यात गुण आहेत पण ते सिमिंगली ट्रू आहेत. आता त्याच्यावर बोर्डावर त्या कीबोर्डवर व्हर्च्युअल कीबोर्ड आपल्यासमोर ह्याच्या असतो काय कॉम्प्युटरच्या आणि त्याच्यावर टाईप केलं तर टाईप होतं. पण जर ते गेलं कनेक्शन तर काहीच नसतं, कीबोर्डही नाही ते काही नाही, काय आपणच राहतो शेवटी. काय करणार त्याच्यावर, कारण ते तेवढं सिमिंगली ट्रू आहे. त्या क्षणी सत्य भासतं. तसं या क्षणी हा सगळा प्रपंच सत्य भासतो आहे.
एवढं काही त्याच्यावर मनावर घेण्यासारखं त्यात काही नाही आहे. खरं म्हणजे प्रपंचात मनावर घेण्यासारखं काही नाही हे कळलं की बरंचसं काम झालं. कारण परमार्थात प्रपंचात काही नाही हे कळावं याच्यासाठी तो करायचा आहे. आता केल्यानंतर कळतं त्याला काय आपल्याला इलाज नाही. कारण शेवटी आता असं आणि बरोबर आहे सगळं जग चालायचं तर प्रपंच करायचं. जग मायानं प्रपंचानं भरलेलंच आहे म्हणून तो करायचा आणि नंतर यात काही तथ्य नाही म्हणून सोडून द्यायचं. नाही तर काय होतं शेवटी माणसाचं मला सांग, सगळं करतो आणि शेवटी सोडून देतो. मग आधीच सोडून द्यावं का? नाही, ते केल्याशिवाय त्याला कळणार नाही खऱ्या अर्थाने. कारण तिथं लिहिलं हे बरोबर आहे पण मला अनुभवाला आलेलं तुमच्या अनुभवाला येऊ दे मग ठरवा चालेल. आणि तेच बरोबर आहे अधिक. कारण हे जर करेल तर सगळ्या जगाचं गाडा चालू राहील. त्याच्यासाठी तो सुरू ठेवा. पण अमुक एक आहे किंवा अमुक एक नाही ह्याला काही अर्थ नाही. ती व्हर्च्युअल रिॲलिटी ती तिथे दिसते वाटते आपल्याला. तसं आपला भाऊ आहे पण मदतीला कोण येतो? जो सखा नाही तो येतो. मग त्यावेळेला तो भाऊ कुठे गेला? तिथं नाही. म्हणजे तो आहे पण सिविंगली ट्रू त्यातला आहे. त्याच्यात आहेपणाचे काही गुण आहेत. व्हर्च्युअल कीबोर्डवर टाईप केलं तर टाईप होतं पण टाईप होत असलं तरीसुद्धा ते फसू आहे मुळामध्ये. त्याच्यात फक्त खऱ्याचे काही गुणधर्मांचा आभास होतो. म्हणून इथं निरसी अष्टदेचा भास असं म्हटलेलं आहे. आपल्याला प्रत्ययाला येतं की नाही? जसं मृगजळाचं प्रत्ययाला येतं म्हणून भांडं घेऊन धावायचं. भांडं घेऊन गेलं की कळतं की तिथं काही नाही आहे. मग तिथून काय होतं? तिथून पुढे असं दिसतं म्हणून मनुष्य आणखीन पुढे जातो. आपण मृगजळाचे हे प्रकार बघितले असतील तर कुठलेही असे त्या विशिष्ट तपमानात आणि त्या सूर्याच्या प्रकाशाच्या वेळेला ते तसं होतं. माणसाला अत्यंत खरं वाटतं मनुष्य पुढं जात राहतो. तर असंच प्रपंचात मनुष्य पुढं जातो. शेवटी लक्षात येतं हे मृगजळ आहे ह्यांनी काही तहान भागणार नाही. यातनं पाणी भरून तांब्या भरून मिळणार नाही हे त्याला कळलं. तो धावायचं राहील असं नाही. कारण प्रपंचात त्याला चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, गेलं पाहिजे, आलं पाहिजे, सगळं खरं आहे. पण मा भज मिथ्या वाणीम काय दिलेलं आहे तर दत्तवियोगो मा भूत ते म्हणून ते डबलता झाला तो मा भूत ते. तर तुझ्याकडून याचे जे खरं जे दिलेलं आहे दत्त म्हणजे त्याला जे स्वतःच भगवंत दिलं आहे. पण मला अंतरला तर मला देवळात जायला लागेल. समजा मला सापडला तर मला कुठेही गेलं तरी चालेल नाही गेलं तरी चालेल. दोन्ही होतील. कारण व्यवहाराने कदाचित जावं पण लागेल आणि व्यवहाराने काही गरज पण पडणार नाही. तसं नाही गेलं एखाद्या वेळा अडचण आहे नाही जाता आलं चालेल. काही समजा घरात काम उद्भवलं माणसाने मस्त ठरवले देवाला जावं नाही त्याला जमलं काही बिघडत नाही. कारण त्याच्याकडे देव आहेच ना, दत्त आहेच ना. तो अंतरीचा दत्त जे आहे तेच आहे. अंतरीचा गुरुदत्त तर तसं ते सगळंच दत्त आहे. माणसाला जग दत्त आहे आणि देव दत्त नाही आहे का? देवसुद्धा दत्तच आहे. आपल्याला मिळालेलाच आहे. फक्त आता तो ओळखला जाणला सोबत सापडली जिवंत झाला आयुष्यात तर काही करायची गरज नाही. बरं काही करायची गरज नाही म्हणून काही करू नये असं नाही. काहीतरी करीत असावं. जे सतत कर्मयोग हा चांगलीच गोष्ट आहे एका अर्थाने. ही कर्मयोग सतत आचरित असावा. फक्त त्याला ते मा भज मिथ्या वाणीम वगैरे जे सुरुवातीला म्हणलेले आहे ते त्यासाठी आहे की मिथ्या आहे त्याची भक्ती करायचं कारण नाही. मिथ्या आहे ते मिथ्या ओळखायचं वापरायचं आणि सोडून द्यायचं. मनुष्य तहान लागली म्हणून पाणी प्यायचं थांबलेलं नाही. पाणी प्यावं पण लक्षात येणार की परत तहान आहे. त्यामुळं ते शाश्वत अर्थाने पाणी आणि तहाने दोन्ही शाश्वत नाही आहेत. मग आता मी काय करावं? मग तहान दिलं तसंच बसून राहावं का? नाही, तहान दिलं तर पाणी प्यावं हे चांगलं आहे. जसं मगाशी म्हटलं शीतळ आणि उष्ण दोन्ही लागणार माणसाला. मग त्यांनी ते करू नये का? करावं. पण लक्षात ठेवा की दोन्हीही द्वैतच आहेत. हे ज्यावेळेला एक होईल त्यावेळेला कसलेही पाणी आणत चालेल माणसाला व्यवहारात सुद्धा. ही शक्यता आहे. आपण प्रयोग करून बघायला हरकत नाही की हे जर सोडलं तर काय होतं? काय फारसं होत नाही. आता जगासाठी तुम्हाला काय ते करावं लागेल. कारण जग कायम हे द्वैताचंच आधारावर चाललेलं आहे. त्यामुळं त्या आधारावरही चाललं आहे. नेमिंग प्रोसेस आहे. एका वस्तूपासून मनुष्य तो एक, माणसं वेगवेगळी. आता त्यांना पुन्हा आम्ही नावं देऊन ह्याच्यापासून तो वेगळा आहे असं सांगणार त्याच्याशिवाय कळणार नाही ना. आपला व्यवहार सगळा द्वैतावर आधारलेला असल्यामुळं चांगलं वाईट अमकं तमकं ह्याचं हे नाव त्याचं ते नाव आम्हीच हरी रामा गुमा काय असेल ते करणार. मग त्यामुळं ते आपल्याला वेगवेगळे ओळखता येतात ह्याच्यासाठी. कारण इथंही चालत नाही ह्या दृष्टीनं वागून नाही चालत आणि या दृष्टीने व्यवहाराने आपल्याला ते वेगवेगळं ओळखावं लागतं. म्हणून हे त्याला नामाचा हे आहे बाजू आहे की त्याला काहीतरी नाव ठेवल्यावर मग तो त्याच्यापासून वेगळा आहे असं लक्षात येतं. मुलाला नाव ठेवलं समजा ते दुसऱ्याने ठेवले तेच ठेवलं तिसऱ्याने ठेवलं तेच ठेवलं असं ठेवलं तर काय होईल होती गोंधळ. तो कोण बघा तुम्ही कसं सांगणार? हा ह्यांचा मुलगा त्यांचा मुलगा काय जे असेल ते कसं सांगणार? म्हणून मनुष्य बघा ते नाव ठेवताना सुद्धा कुठलं नवीन आहे का अजून काय कशात न आलेलं वगैरे. आता असं का काय होत नाही. कुठेतरी कुठल्या तरी प्रांतात कुणीतरी ते दिलेलं असतं. आपल्या परिसरात नाही म्हणून आपल्याला वाटतं. मग ते घर असो नाही तर मुलं बाळ असो आणि काय असो तो काहीतरी वेगळं म्हणून करायचं असतं. काय अडचण तिथंच आहे बघा की प्रपंच सगळा वेगळेपणा जपण्याचा आहे आणि परमार्थ सगळा वेगळेपणा पुसण्याचा आहे. मीन भगवंत वेगळा नाही, मीन माझे गुरु वेगळे नाहीत हे जेव्हा होतं त्यावेळेला त्या अर्थाने ते गुलाम आहे. म्हणजे काही स्वतंत्र काही या अर्थाने अस्तित्व नाही. ते म्हणाले ते करतो, म्हणाले ते खातो, म्हणाले ते जेवतो, नाही म्हणाले ते उभाशी राहतो. काही फरक पडत नाही. कारण शेवटी त्याच्या माणसाला कसं ठेवायचं त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळते हे तर नक्की.
त्यांना कळत नाही एकामध्ये ना, बरोबर कळते, त्यानुसार ते काय करायचं करतीलच ना. पण तेवढी सबुरी निर्माण झाली तर ठीक आहे, नाही झाली तर आपल्याला जेवढं योग्य वाटेल तेवढं काय असेल तर पाणी प्यावं, अन्न खावं, हे वेगवेगळी नावं ठेवावी. पण काही त्याच्यात फार असं याच्यात राहू नये की हे मी काहीतरी वेगळं केलं आहे. काही वेगळं केलेलं नाही. जे मला त्यावेळेला वेगळं स्विमिंगली तसं आहे ते की वरवर वाटतं आहे ते वेगळं आहे म्हणून. आता आम्ही मुलाला नाव ठेवलं, काय समजा बंगल्याला नाव ठेवलं, दुसऱ्या गावात गेलो, बहिणीच्या तिथं शेजारी त्याच नावाचा बंगला दिसतो. आता काय करायचं त्याला, आपल्याला असं वाटतं आपण काहीतरी वेगळं केलं आहे. तिथे त्यांनी ते आधीच कधीपासून ठेवलेलं आहे. झालं, संपलं. म्हणजे आपलं ते उत्साह जो निर्माण झालाच होतो, वेगळेपणात माणसाला भयंकर उत्साह आहे, काहीतरी वेगळं करायला. काय जगात वेगळं करणार मला सांगा, एवढी मोठी माणसं येऊन गेली, काय एकेकाची तयारी आहे, अशी महापुरुष येऊन गेले तरी काय त्या अर्थाने जगातलं काही वेगळं केलं नाही. त्यांनी फक्त ते जे काय मूळ होतं ते ओळखा हे सांगितलं, मार्ग सांगितले, आणखीन थोडेसे वेगवेगळे वाटणार आहे, प्रत्यक्षात एकच आहे. मग असं जर झालं तर हे जे माझ्यामध्ये हे सुद्धा मनबुद्धी अहंकार वगैरे हे सगळं अष्टधा प्रकृती म्हटलं ना, ती वेगवेगळं आहे खरं, पण वेगळं म्हणायचं का, तर असं ॲपरंटली वरवर वाटतं हे वेगळं वेगवेगळं आहे. मला सांगा, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, हे ते पंचमहाभूतानंतरचे अष्टधामधले वरचे पाच गेल्यानंतर 3 राहिले. ते 3 पुन्हा वेगवेगळे समजून घ्यायला आपल्याला जसं ते सोडवून घ्यावं लागतं. गणित तसं आहे, गणिताचं उत्तर ठरलेलं आहे, फक्त सोडवत जावं लागतं. त्यावेळेला 2, 3, 4, 5 होत जातात. त्याच्यानंतर शेवटी आपण मूळ उत्तराला येतो. मूळ उत्तर किती, एकच. गणित कसलंही असलं तरी उत्तर एकच असतं. तसं ही सोडवण्याची पद्धत कुठली असली तरी उत्तर एकच असतं. शेवटी भगवंत हेच उत्तर, किंवा माझा आत्माराम हेच उत्तर. म्हणून त्यांना आत्माराम लिहावा लागला, यांना हे लिहावं लागलं. मी सगळं वाचवी सांगून झालेलं आहे तसं उपदेशाने, पण अनुभवाने काय म्हणलं तर आत्माराम आहे. तिकडे काय आहे तर अनवृत्त अनुभव आहे, म्हणजे तोच तो. शेवटी त्याचं तिथे अनुभवाशी आलं की एकच उरतं फक्त. जसं आपल्यात हात पाय अमुक तमुक सगळं असलं व्यवहाराने तर ती इतक्या गोष्टी दिसतात, पण प्रत्यक्षात काय आहे, प्रत्यक्षात अमुक नावाचा माणूस XYZ एवढंच ओळखलं जातं ना. XYZचा हात वगैरे ते त्याच्यानंतर, पण आधी तो माणूसच. त्या सगळ्यांनी मिळून अवयवी आणि अवयवी ते म्हणतात ना, अवयव आणि अवयवी तसं आहे. तशा पद्धतीचं आहे. ते सगळे वेगवेगळे दिसतात, पण प्रत्यक्षात ते एक आहे. आता व्यवहारामध्ये मला वेगळेपणाची कास धरून चालायला शिकवले आणि संत म्हणतात एकपणाची कास धरून चाल. आता ह्याच्यावर आपण विचार करावा की एकपणाची कास धरून आपल्याला कधी आनंद झाला आहे याची कल्पना आहे का. खरं सांगायचं तर माणसाचं समजा कुठे बाहेर जायचं आहे, घरात 2 माणसं आहेत, जायचं आहे बाहेर, एकाला वाटते जावं, एकाला वाटते जाऊ नये. आता कसलंही केलं तरी कोणाला तरी एकाला दुःख होणार आणि दुसऱ्याला आनंद होणार. त्याला बाहेर जायचं होतं, ते तयार झाले म्हणून बाहेर गेले. बाहेर गेल्यामुळे एक दुःखी आहे, एक आनंदात आहे. घरी बसायचं झालं तरी एकाला बसायचं होतं, त्याला आनंदात राहणार, ज्याला जायचं नव्हतं तो दुःखात राहणार, तिकडे त्याला जायचं आहे दुःखात राहणार. म्हणजे हे अशा तऱ्हेनं सुख आणि दुःख 2 झाले. आता त्यामध्ये समजा असं झालं, अगदी साध्या व्यवहाराच्या पातळीवर जायचं आहे ना, माझ्याही मनात तेच होतं, चला जाऊया, आनंदात गेले. ते 2 असून एकाच आनंदात गेले बाहेर. घरी राहिले तरी मला आज जाऊ नये असंच वाटत होतं, छान, मग आनंदात राहिले. असं होईल काय. असं झाल्यानंतर आपल्याला ज्या ज्या वेळेला आनंद झाला त्यावेळेला अशा तऱ्हेचं द्वंद्व असताना झाला, सुख आणि दुःख असताना झाला का ती सगळं निघून गेल्यानंतर झाला. एक असल्यावर खरा आनंद झाला. मग एक असल्यावर सगळं. आज आपल्या 2 माणसात ऐक्य निर्माण करणं म्हणजे केवढी समस्या आहे घरामध्ये, नाही का. 2 माणसाच्या विचारात ऐक्य निर्माण कसं होणार असं वाटतं आपल्याला आज. पण खरं काही नाही, हे बाह्यतः भेद आहेत. अंततः आपण जर आतूनच जर पाहिलं तर काही प्राण म्हणून भेद आहे का, जिवंतपणा म्हणून भेद आहे का, माणूस म्हणून भेद आहे का, ह्यातल्या ऐक्याच्या बाजू आहेतच. त्या ते दाखवून देतात आणि म्हणतात ते तसंच आहे. आता जे बाकीचं दिसतं आहे ते वरकड आहे, तात्पर्य आहे. कारण तोच मनुष्य बदलतो ना पुन्हा. तो जो जायला तयार नाही तो जायला तयार होतो, जो बाहेर जायला तयार आहे तो घरात राहायला तयार होतो. हे कसं काय बदलतं, तर ते आतलं बदललं त्याबरोबर ते झालं. कारण आत एकच आहे ते मुळात. ते जर लक्षात आलं तर मग बाह्यभेद, मग माझा राग, माझं हे, माझी मतं अमुक तमुक काही नाही. तुमचं काय मत आहे बस, ते आपलं मत, की काही त्रास राहिला नाही. तेव्हा अशा तऱ्हेनं ऐक्याने माणसाला जर व्यवहारात साध्या आनंद होत असेल तर तो परमार्थाच्या दृष्टीने जर वाटचाल करील तर त्याला हे सगळं विश्व एक आहे, विश्वीय ते जो आहे त्यातला ते सगळीकडे द्वैत नाही असं होतं. तर ते जे आहे ते साधलं की हे अष्टधेचा जात. मला सांगा, अगदी बाजूने विचार करू, मन आहे, अहंकार आहे, बुद्धी आहे, कुठे दाखवायची मला सांगा. हे आपण नेमिंग प्रोसेस आहे. आपण त्याला नाव ठेवलं, दुसरं एखादं पंथ येईल त्याला आणि काहीतरी नाव ठेवेल, दुसरी भाषा येईल आणि काहीतरी नाव ठेवेल. मन बदललं का, अहंकार बदलला का, बुद्धी बदलली का, नाही. पण आता ठीक आहे, ते भाषेचा भेद झाला. आचार्य म्हणून मी करो त्यातलंच आहे ते बाजूला टाकलं आपण. आता टाकल्यानंतर 3 राहिले, ठीक आहे. ते 3 तरी वेगळे आहेत का, कुठे दाखवता येतात का. ही बुद्धी
काही डिसेक्शन केलं तरी सापडणारी नाही आहे. ही बुद्धी म्हणून आहे असं नाही. केंद्रबिंद्र ते आपल्या भाषेत बोलायचं. प्रत्यक्षात काही वेगळं दाखवता येत नाही. अहंकार कुठला वेगळा दाखवता येत नाही, मन कुठलं वेगळं दाखवता येत नाही. कुठे दाखवणार? तर ते सगळ्याचेच वेगवेगळे आविष्कार आहेत फक्त. तर ते आविष्कार ओळखले की ह्यांना एक करणं फारसं अवघड नाही. आता कसं असते, घरात 2 माणसाचं एकमत होत नाही, ती तिसऱ्याकडे जातात आणि त्यांनी सांगितलं की दोघांचं एकमत होतं. ते आपल्याला एक तिसऱ्या वस्तूची गरज आहे असं महाराज म्हणले, ती खरं आहे. आपल्याला गुरुजी किंवा भगवंताची गरज आहे. त्यांनी सांगितली मग ते बरोबर असेल असं म्हणतात आणि दोघंही आपापलं म्हणणं मागे घेतात. हेच करूया, चला आता ते करूया. म्हणजे त्याचं ते दोघं तेही ठरवू शकतात ना हे करूया म्हणून. पण ते त्यांनी सांगितल्यावर होतं. म्हणजे थोडंसं अजूनही काहीतरी अजून असं असेल वर्क की जे आपल्या ह्याच्यात येत नाही, मनाच्या पातळीवर येत नाही आहे. तर ते एकदा आणलं गेलं साधनेचं काम ते की जे आदर्श आहे, जे सत्य आहे, जे शाश्वत आहे ते माझ्या जीवनात असावं, त्याच्यासाठी प्रयत्न करायची ती साधना. बाकी आणखी काय साधना नसते. ते सत्य खरं आहे ते. आता व्यवहार कसा हवा महाराजांनी सांगितलं. व्यवहार कसा करावा? व्यवहारासारखा करावा. म्हणजे व्यवहार चालणारच हे सगळं. नफा तोटा हे सगळं काही पत्रकं होणार. आता 31 तारीख आली, किती आपल्यावर ताण आहे, त्यांच्यावर किती ताण असेल बाकीच्या जगावर. तर असा ताण आहे. नफा होणार, तोटा होणार, वर जाणार, खाली येणार, ते कंपन्या बंद पडणार, सुरू होणार, एकत्र येणार, दूर होणार, काय होणार ते होणारच. पुन्हा परत सगळे वेगवेगळे होतील. काय सांगता येतं जगामध्ये? आज असंच झालं सगळं. पूर्वीसुद्धा अशी एकत्र करून झाली, पुन्हा वेगवेगळी झाली, परत एकत्र झाली. हे कार्यक्रमच आहे सगळा आणि ह्याच्यातच चालणार सगळं जग. मग आपण जे आहोत ते फक्त एका त्यातलं शाश्वत ओळखलं तर ते ओळखून माझी वाटचाल आहे. मग हे जे आहेत ते फक्त बाह्यतः भेद. मनुष्यामध्ये निसर्गाने जसे हे झाडं पेडं अमकं तमकं माणूस असे भेद केले, तसे हे भेद आहेत सोडून दिले आपण. तर काही नडत नाही. पण भेद धरून ठेवण्यात माणसाला, वेगळेपण धरून ठेवण्यात केवढं शक्ती खर्च पडते माणसाला. वेगळं करण्यामध्ये किती शक्ती आहे आणि त्याला एक करावं लागतं. आता शाळेत मुलांना गणवेश आहे कशासाठी हवं? त्यांना एक करण्यासाठी आहे. कारण ती खूप वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेली आहेत आणि आईवडिलांनी एवढ्या प्रकारचं वेगळेपण आजपर्यंत जपलेलं आहे की ते मुलावर पण लागतील. आणि ते कुणाचा नाही तसा ड्रेस त्याला घालायला लागतील. मग ते बाकीच्यांना उद्योग लागेल. मग ते कुठं आहे आणि काय आहे ते शोधावं लागेल. त्यापेक्षा ती सगळी एक पाहिजेत. कारण ती एका शाळेतली आहेत, तर ती एका पद्धतीचं. हा अत्यंत बाह्य आणि साध्या स्वरूपाचा आहे, पण तरीसुद्धा तिथे अभेदच निर्माण करावा लागला ना, तर ती एक रसदिस्त गोष्ट. आता आपल्याला ती त्यांची कवायत दिसते, अमुक दिसतं. ते सैन्याला जर सांगितलं तुमचं तुम्ही ड्रेस करावं, काय करतील सैन्यसुद्धा? नाही का, ते सैन्य वाटणारच नाही. इथं आल्यासारखं होईल ते. त्यामुळे तिथंसुद्धा ते गणवेश देतात. कशासाठी देतात त्यांना? एवढं युनिफॉर्म कशाला पाहिजे? युनिफॉर्म म्हणजे बाकीचे भेद विसरायची सुरुवात आहे ती. की भेद नाही आहे, एकच आहे. आपलं लक्ष काय आहे ते शत्रू आहे, ठीक आहे, त्याचं लक्ष आहे तिकडे आपल्याला काय करायचं ते करायचं. याच्यासाठी ते भेद आहे. उद्या तिथे असं म्हटलं तर हा भेद नाहीसा केल्यानंतरच ते एक होतात आणि तेव्हा ते एका लक्षाकडे जाऊ शकतात. असं झालं जर वेगवेगळं करायचं ठरवलं तर जो तो काय करेल सांगता येत नाही. त्याला आपण ते बेदिलीकडे जाईल सगळं. तर तसं जाऊ नये. त्यांना बाह्य गणवेशाने एकत्र केलं. तसं इथे हे माणसांना सुद्धा वेगळेपण इकडे आलं तिथे ती शिस्त लागली म्हणून हे आपल्याला तशा अर्थाचं काही नाही. स्वातंत्र्य आहे, त्या अर्थाने मनुष्य वेगवेगळं करायला जातो आणि शेवटी लक्षात येतं हे जगाचं करून झालेलं आहे पूर्वीच. मग पुन्हा ते एकच आहे लक्षात येतं. जसं नाव ठेवलं ते वेगळं आहे असं वाटतं, तसं काही नाही. ते नाव जे ठेवलेलं आहे ते अजून कोणीतरी दुसरीकडे ठेवलं असेल, आपल्या परिसरात नाही, वाचनात नाही, ऐकण्यात आलं नसेल, एवढंच. त्यामुळे ह्यात आध्यात्मिकदृष्ट्या काहीही वेगळं होण्याची शक्यताच नाही. हा जो सिद्धांत आहे तो त्यासाठीच आहे की जे ऋषींनी सांगितलं, जे उपनिषदात सांगितलं, जे कुठे रामायणात सांगितलं, जे शंकराचार्यांनी सांगितलं, जे आजवर ह्या सगळ्या धर्मामध्ये सांगितलं, ते सर्व एकच आहे मुळामध्ये. त्याच्यातला जो एक भाग आहे तिथे येऊन सगळं थांबतं शेवटी. आणि मग ते एकाशी आपण तादात्म्य होणार का नाही हा प्रश्न उरतो. ते निराश करायला तयार आहेत. आपण जर तयार असू शोधायला तर ते बॅटरी मारून तयार आहेत तुमच्याबरोबर चाललं. जेथे जातो तिथे तुम्हाला सांगायची त्यांची तयारी आहे. पण मी म्हणतो नाही, मला वेगळ्या वाटत नाही, जा वेगळ्या वाटतं. आणि चक्कर काढून पुन्हा परत आला ते पुन्हा तिथंच येतो. किती 22,000 मैल चालला तरी शेवटी पुन्हा मनुष्य जाग्यावर येतो की नाही. सगळी पृथ्वी हिंडून आला. शेवटी काय झालं मग आता तो एकदम काहीतरी महामानव वगैरे झाला, काही होत नाही. तसाच तसा माणूस असतो तो का 5-25,000 काय ते मैल 22,000 मैल काय ते चालून आला पुन्हा मूळ जाग्यावर येतो. तसं माणसाचं होतं. हे जीवनाचा प्रवास होतो आणि मूळ कुठे होतं ते शोधावं लागतं. तिथेच येतो परत. तसा यावा तो मूळ भगवंतापासून निघाला, तो भगवंताकडे जायला हवा. नसेल गेला तर वाटेत कुठेतरी आडमार्ग लागला, डिस्ट्रॅक्शन लागला, ते लागलं की हे पुढचं सगळं कार्यक्रम आहे. मग त्यांनी अडकायला होतं. ते अडकायला होऊ नये असं वाटत असेल तर ह्या सगळ्याचा निरासात असावा. शक्य तेवढा आपल्यातला आपल्या पातळीवर काय करता येईल, आपल्या पातळीवर जेवढे भेद आहेत तेवढे मानून आहेत. भेद जेवढे म्हणून विसरू शकेन, जेवढं म्हणून मला ते डोक्यातच भेद जातील तेवढं मला आनंद वाढेल. मी जर भेद वाढवायला गेलो तर जगामध्ये पाहिजे तेवढे भेद करता येतात. एक धर्माच्या नावावर नाही मनुष्य एक येऊ शकत. त्याच्याच एकात चालत नाही, त्याच्यावर पुन्हा दुसरा लागतो, तिसरा लागतो. किती प्रकारचा धर्म, किती व्याप आहे त्याच्यामुळे. मग पुन्हा ते वेद आहे की वितुष्ट आहे की मग स्पर्धा आहे आणि आमकाय तमकाय सगळ्याचा परत त्रास आहे.
इतकं करून त्या अर्थाने सुखी झालं नाही. जे अनेक करून सुखी होत नाही, पण एक करून सुखी झाल्याचे असंख्य उदाहरण आहेत. आपल्या घरातल्या एकमतापासून ते जगातल्या एकमतापर्यंत कुठे एक होऊन सुखी झाले. तसं भगवंताशी एक पण यावं म्हणून ती हे कोण आणून देतं? ती नमोजी गुरुमूर्ती. अंतर्बाह्य इथे सुद्धा भेद आहे. एक अंतर एक बाह्य आहे. असं सारखं ते जगातलं सुरू आहे. म्हणून त्यांना सांगावं लागलं, अंतर्बाह्य व्यापुनी असे परिचर्मचक्षुते न दिसे. आपल्याला असं वाटतं का की भगवंत आत आहेत बाहेर नाही? नाही, बाहेर आहे. मग बाहेरच आहे का फक्त, आत नाही आहे का? नाही, अंतर्बाह्य आहे. आत आणि बाहेर भरून जो राहिला तोच भगवंत आहे आणि तोच आपल्या ठिकाणी आहे. तर तो आपल्याला तू म्हणतोय हे सोडून, भेद सोडून आपण अभेदात जावं आणि खरा आनंद अनुभवावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीनं आपल्याला जे जे म्हणून जितके म्हणून भेद आपण सोडू शकू, विसरू शकू, तितके आनंदाकडे जाऊ. आणि आपल्याला नंतर लक्षात येईल की खरोखरच भगवंतच उरला. आता भेद करणारा मी सुद्धा उरलो नाही. ते जे जातं ना, ध्येय ध्याता नुरेची, पुढे जे म्हटलं आहे द्रष्टा आणि दृश्य या असं, किंवा ही जी दोन भाग झाले द्रष्टा आणि दृश्य, किंवा पुढे जे शीत उष्ण विकार स्थिती वगैरे हे सगळे. आणि या अर्थाने शेवटी म्हटलं आहे बघा, दुजेपणाची यादवी नाही तेथे. दुजेपणाची यादवी नाही तेथे. दुजेपणा आला की माणसाला आपल्याला शंका निर्माण झाली, त्रास झाला की त्याचा त्रास सुरूच झाला. आपलं मत काही एखाद्या गोष्टी घरात मांडली, एखादी गोष्ट काही बोलली नाही तर म्हणजे शंका येते की नाही यांच्या मनात हे काही दिसत नाही आहे. आणि नसलं तर काय फिरवतील काय सांगता येत नाही. पुन्हा ते त्यांच्या मनातलं खरं करणार. आपल्याला ते जरा अंदाज असा आता ह्याच्यात कोण पुढे असेल कोण मागे असेल सांगता येत नाही. पण बोलणारा जर बोलला आणि त्याच्यावरती काहीच बोलले, हो ते बोलला आणि ते म्हणले हो का बाबा छान, असंच माझ्या डोक्यात आहे, असं झालं तर एकपणा झाला की झाला तो आनंदाने मनुष्याची वाटचाल सुरू झाली. पण बोललं आणि काही बोलले नाहीत म्हणजे आता पुन्हा यांचं काय आणि परत डोक्यात आहे कोणास ठाऊक, झाला प्रश्न परत झाला त्रास सुरू. आता त्यांच्या डोक्यात काय होतं, मग ते म्हणणं नाही माझ्या डोक्यात तसं काय नव्हतं. ते कळतं माणसाला, माझ्या डोक्यात तसं काही नाही म्हटलं तरी त्यांच्या डोक्यात काहीतरी आहे. नाही तर तो मनुष्यात लगेच बोलला असतं ना तुम्हाला की हो ठीक आहे, असं नाही. तसं ते त्यातलं हे बाजूला कसं करता येईल, इथून करता येईल ते भगवंतापर्यंत करता येईल. ज्याला इथलं केलं त्याला इथे एवढ्यापुरता आनंद मिळेल आणि ज्यानं भगवंताचं केलं त्याला अखंडच आनंद मिळेल. तो त्यांना द्यायचा आहे, आपली घ्यायची तयारी असावी एवढं त्यातलं आहे. तर ते देणारे समर्थ आहे, आपण घेणारे समर्थ व्हावं अशी अपेक्षा आहे. आज आता हे इथंपर्यंत यायला झालं म्हणून आता विचार करायचा की हे जे सुरू करायला सांगितलं, सद्गुरू लीलामृत सुरू करायला सांगितलं ते आपल्याला आठवत असेल 26 मार्चची गोष्ट आहे. त्याला 15, त्याच्यातलं हे आता 2 वर्षातलं शेवटचं दर्पण आहे. आता ह्याच्या पुढे आता चालणार तसंच आहे तसं अजून तरी काय त्याच्यात त्यांचा बदल नाही. त्यांना काहीतरी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आता ही 99-100 निरूपण चालले. ह्या पहिल्या 2 अध्यायावरचं चालले, तिसऱ्याची सुरुवात केली एवढंच. तर एवढ्यावर हे आता हे चालू आहे. काही ना काहीतरी आपल्याला त्याने दिलं असेल तर दत्तवियोग मा भूते जेवढं तरी व्हावं. मला जे काही या निमित्ताने मिळालेलं असेल ते मला सोडून जाऊ नये, ते सुद्धा दत्तच आहे. ते त्यांनी दिलं म्हणून आहे, नसेल तर काही नाही. मग त्यांनी दिलं आणि मला मिळालं, त्यातलं मी एक 100 आपण जसं म्हणतो ना ते शेवटी अवभृत स्नान असेल, शेवटी ते ह्याला पाणी टाकतात, त्यातली 4 थेंब अंगावर पडले तरी मनुष्य पावन होऊन जातो. कारण तेवढ्या त्यागाचा यज्ञ असेल तर त्या प्रमाणात त्या माणसाला फळ त्याचं मिळणारच. त्याच्यावर एक ह्या 100तलं एक जरी त्याच्यावरती समजा शिंतोडा पडला असला तरीसुद्धा त्याला कुठेतरी चित्ताला तो काहीतरी जागृत केल्याशिवाय, सावधानता दिल्याशिवाय, समाधानाची वाट दिल्याशिवाय किंवा त्याचं समाधान मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. तर तसं त्यांच्या ते कृपेनं चाललं आहे. तसं त्याने ही काय असेल ते चरणसेवा अखंडित तसं आहे. तर त्याने ते आपलं करून घ्यावं एवढी प्रार्थना करून, जे मिळालं तर त्याचा आम्हाला कधी वियोग नसू नये. दत्तवियोग महाभूते जसं जो भगवंत आहे तर ते ह्या सगळ्यात सगळं येतं. का ते दत्ताची एवढी उपासना आहे, तर जे दत्त आहे त्याच्यातच उपासना चालणार, जो दत्त आहे त्याचीच उपासना चालणार, ते सगळं तसंच आहे. त्यामुळे हे जे मिळालेलं आहे ते दत्त आहे. तर त्यामुळं ते जे मिळालेलं आहे त्याचा वियोग नसावा. तर त्या अर्थाने त्याचं आपल्याला ते मिळालं नाही म्हणजे आपल्या उपनिषदामध्ये जसं म्हणलेलं आहे की श्रुतम्य मा प्रहासित, ते मला जर एकदा कानावर पडलेलं असेल तर ते मला वेळेला उपयोगाला येऊ दे. कारण असंख्य लोकांनी असंख्य गोष्टी सांगितल्या असतील, असंख्य लोकांनी ते ऐकले असतील, पण वेळेला ते उपयोगाला आल्या असतील असं नाही. तर त्या वेळेला उपयोगाला आल्या की आल्याच. मला सांगा परीक्षेत आठवलं तर वर्षभर ते केल्यासारखं आहे. तर परीक्षेत आठवायला पाहिजे. तर त्या अर्थाने त्यांनी म्हटलं आहे इतकं ज्ञान मला झालं आहे तर मला जे काही ज्ञान झालं ते मला अंमलात येऊ दे. वेळेला आठवलं म्हणजे अंमलात येतं. तर वेळेला आठवलं तरी पाहिजे, मग पुढं अंमलात येण्याचा प्रश्न. म्हणून मला ते वेळेला, म्हणून जे मी ऐकलेलं आहे
ते श्रोतम्य मा प्रहासित, मला सोडून जाऊ नये त्यांनी, असं त्यांनी प्रार्थना केली. कारण त्यांना ही अडचण तेव्हापासून माहिती आहे की माणसं ऐकतील किंवा त्यांना सांगणारे भेटतील, ते करतील, पण ते त्याचं प्रत्यक्षात व्यवहारात आणताना ते आणणार नाही. मग तिथे त्यांना ते व्यवहारात पाहिजे. जी गोष्ट अन्नात भिनून त्याचं शक्तीत रूपांतर झाले तेच अन्न उपयोगी ठरतं ना. हे साध्या व्यवहारात होतं आपल्या साध्या बाबतीत. तर तसं इथे जे काय त्याच्यात लिहिलेलं आहे त्याच्यातले आपल्याला एक ओळ जरी लक्षात राहिली आणि ती उपयोगात आली, खूप झालं आपल्या दृष्टीनं, त्यात ते संतुष्ट आहेत आणि केलं तर आणखीन संतुष्ट होतील. तर हे व्हावं आणि ते त्यांनी आपल्याकडून करून घ्यावं, याच्यापेक्षा काय प्रार्थना करायची. अशी चरणसेवा अखंडित, अशी ही काय ग्रंथसेवा अखंडित, त्यांच्या पद्धतीनं त्यांना हवी आहे तशी त्यांनी ती करून घ्यावी आणि आपल्याला आनंदाचा मार्ग द्यावा ही प्रार्थना करतो. 2 वर्ष पुरी झाली, 98, 99, 100 दिनं पूर्ण झाली काहीतरी. आता पुढचं काय ते पुढच्या गुरुवारी आपण हे 3ऱ्या वर्षाकडे गेलेले असू. तसंच आपण मनाने साधनेने सुद्धा तिकडे गेलेलं असावं, प्रगतीच्या वाटेवर असावं, एवढी परत एकदा त्यांना प्रार्थना करतो. आपल्याला हा एकत्र आणणारा जो धागा ज्याने हे सगळं घडवून आणलं, ही आरती परत एकदा करूया आणि थांबू. 199 पद 311. सद्गुरु लीलामृत ग्रंथा जय आद्य चरित्रा हो, जय जय आद्य चरित्रा हो. चरितवर्णिशी बोधगडविशी, ओवी रूपे बोधगडविशी, दीन साधका हो. सद्गुरु लीलामृत ग्रंथा जय आद्य चरित्रा हो, जय जय आद्य चरित्रा हो. चरितवर्णिशी बोधगडविशी, ओवी रूपे बोधगडविशी, दीन साधका हो. गोंदवल्याचे सगुण ब्रह्म 13 श्लोकात, नमिले 13 श्लोकात. ब्रह्मानंदानंदित करी शिष्यवृंदा, आनंदित करी पवित्र श्री चरित. सद्गुरु लीलामृत ग्रंथा जय आद्य चरित्रा हो, जय जय आद्य चरित्रा हो. चरितवर्णिशी बोधगडविशी, ओवी रूपे बोधगडविशी, दीन साधका हो. गुरु इच्छेने 13 अध्यायी चरित्र विस्तार, प्रकटे चरित्र विस्तार. गोपाळांची सद्गुरु सेवा, रवणी पठणी उद्धरी सेवा, देवा हा अमर. सद्गुरु लीलामृत ग्रंथा जय आद्य चरित्रा हो, जय जय आद्य चरित्रा हो. चरितवर्णिशी बोधगडविशी, ओवी रूपे बोधगडविशी, दीन साधका हो. नरदेहाचे सार्थक करण्या दिला सुगम मार्ग, आम्हा दिला सुगम मार्ग. नामे प्रेमे साध्य करावा, दाविशी कैसा साध्य करावा, इहलोकी स्वर्ग. सद्गुरु लीलामृत ग्रंथा जय आद्य चरित्रा हो, जय जय आद्य चरित्रा हो. चरितवर्णिशी बोधगडविशी, ओवी रूपे बोधगडविशी, दीन साधका हो. सद्गुरुनाथ महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.